नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, जागर कट्ट्यावर आपण विविध मान्यवर आमंत्रित करत असतो. त्यांचा संघर्षमय प्रवास, त्यांचा प्रेरणादायी प्रवास आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आज जागर कट्ट्याचा विषय हा जरा वेगळा आहे आणि त्याहीपेक्षा तो महत्त्वाचा आहे असं म्हणावं लागेल. मित्रांनो, करिअर आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आपण मानतो. करिअर जर चांगलं असेल तर समाजाचा त्या विद्यार्थ्याकडे बघण्याचा, त्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे वेगळा असतो. मात्र हे करिअर कुठल्या पद्धतीने करावं, त्याच्यामागे मार्गदर्शन कसं असावं, त्याच्यामागे अभ्यास कुठला असावा, याचे अनेक गोष्टी आपण समाजात पाहत असतो. हे मार्गदर्शन करणारे जर आपल्याला लाभले तर आपलं करिअर खरंच शिखरावर पोहोचतं. हे आपण अनेक उदाहरणातून पाहिलेलं आहे. आज खरं तर आमच्या जागर जनस्थानच्या प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना खरं तर आज हा भाग्याचा दिवस असं म्हणावं लागेल की आज प्राध्यापक मंगेश निकम, जे आज भुजबळ नॉलेज सिटीमध्ये करिअर काउन्सिलर म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यांचा करिअर काउन्सिलिंगचा अनुभव हा इतका दांडगा आहे की ते आज आपल्याला ज्या पद्धतीने माहिती देणार आहे ती पूर्णपणे प्रॅक्टिकल असणार आहे. त्यामुळे आवर्जून आज माझं विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आवर्जून सांगणं आहे की हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. मात्र सर्वप्रथम आपण प्राध्यापक मंगेशजी निकम यांचं आज आपण जागर कट्ट्यावरती स्वागत करूया आणि आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. मंगेश सर, जागर कट्ट्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. मंगेश सर, ज्या पद्धतीने आपली स्टुडिओच्या बॅकसाईडला ज्यावेळेस आपली चर्चा झाली की करिअर काउन्सिलिंग किती महत्त्वाचं असतं आणि त्यातनं किती बदल आपल्याला पाहायला मिळतो. मात्र मागच्या काही काळामध्ये करिअर काउन्सिलिंग हा कॉन्सेप्ट खूप नवीन होता. आता तो थोडासा रुळला आहे, लोकांना माहिती झालेला आहे. मात्र ही सुरुवात व्हावी, करिअर काउन्सिलिंग विद्यार्थ्यांचं झालं पाहिजे, हे आपल्याला, ही जाणीव आपल्याला कधी झाली होती? छान प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाची गरज का आहे आणि जाणीव केव्हा झाली? ज्यावेळेस विद्यार्थी 10वी पास झाल्यानंतर किंवा 12वी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर हा प्रश्न असतो की व्हॉट नेक्स्ट आफ्टर 10th, व्हॉट नेक्स्ट आफ्टर 12th. कारण आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये काही लेवल्स आहे. फॉर एक्झाम्पल, लेवल नंबर 1 प्रायमरी एज्युकेशन, इयत्ता 1ली ते 5वी. लेवल नंबर 2 हायस्कूल एज्युकेशन, इयत्ता 5वी नंतर 10वीपर्यंतचे. लेवल नंबर 3 ज्युनियर कॉलेज, म्हणजे इयत्ता 11वी व 12वी. यानंतर विद्यार्थ्यांचं व्यावसायिक शिक्षण सुरू होतं, म्हणजेच बॅचलर एज्युकेशन, विच स्टार्ट्स फ्रॉम कॅपिटल बी. फॉर एक्झाम्पल, बॅचलर ऑफ इंजिनियर, बॅचलर ऑफ फार्मसी, बॅचलर ऑफ आर्किटेक्ट, बॅचलर ऑफ सायन्स, ऑल प्रोफेशनल कोर्स स्टार्ट्स फ्रॉम कॅपिटल बी. ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज का असावी? 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की काय पुढे निवडलं पाहिजे, कुठला करिअर कोर्स आपण सिलेक्ट केला पाहिजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याचं भावी आयुष्य उज्ज्वल असेल. शैक्षणिक कोर्स असा असेल की त्याला रोजगाराच्या किंवा व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतील. हे प्रत्येक विद्यार्थ्याचं व पालकांचा त्यांचं ड्रीम आहे. हे ड्रीम करिअर कसं प्रत्यक्षात उतरावं यासाठी विद्यार्थ्यांनी करिअर प्लॅन केला पाहिजे. यासाठी काउन्सिलिंग हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. अनेक विद्यार्थ्यांना माहिती मिळावी हे आवश्यक आहे. तर ही गरज विद्यार्थ्यांची केव्हा ओळखली? ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागात किंवा निमशहरी किंवा शहरी भागातल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर जाणवलं की त्यांच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचलेली नाही. येस, जसे की स्कॉलरशिप असेल, महाराष्ट्र शासनातर्फे विविध स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना ऑफर केल्या जातात. तसेच विविध प्रकारच्या NGO तर्फे ही स्कॉलरशिप आहे. ॲडमिशन प्रोसेसबद्दल विद्यार्थी व पालकांना कोणी एज्युकेट करायला तयार नाही आहे. पालकांपर्यंत संपूर्ण माहिती पोहोचली जात नाही आहे. हे जेव्हा जाणवलं त्यावेळेस आम्ही ठरवलं की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि करिअर संबंधी संपूर्ण माहिती, म्हणजेच A to Z पर्यंत, करिअर कोर्स सिलेक्शन असेल, करिअर मॅपिंग असेल, प्लॅन, व्हॉट नेक्स्ट आफ्टर 10th म्हणजे करिअर पाथ आफ्टर 10th, व्हॉट नेक्स्ट आफ्टर 12th म्हणजे करिअर पाथ आफ्टर 12th, सोबतच स्कॉलरशिप. कारण प्रोफेशनल एज्युकेशन घेताना अर्थ हे खूप महत्त्वाचं आहे, इकॉनॉमी ही खूप महत्त्वाची आहे. यासाठी शासनातर्फे किंवा NGOज तर्फे दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. ही माहिती जेव्हा कमतरता विद्यार्थ्यांपर्यंत आहे असं लक्षात आलं त्यावेळेस आम्ही ठरवलं की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मागील 10 वर्षापासून आम्ही ग्रामीण भागापासून शहरी भागांपर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत क्लासेस असतील, स्कूल आहे, कॉलेजेस आहे, प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांना ही माहिती देण्याचं काम आम्ही अविरतपणे करत आहोत. तर मागील 10 वर्षापासून आम्ही मुलांच्या संपर्कात आहोत.
आहोत आणि त्यांना करिअर काउन्सिलिंग रिलेटेड म्हणजे एज्युकेट करणे हा आमचा एक उद्दिष्ट आहे आणि तो आम्ही यशस्वीपणे पार पाडत आहोत. बरोबर आहे सर. करिअर काउन्सिलिंगचा अवेअरनेस आज खूप महत्त्वाचं ठरतं आहे, कारण आज मागची पिढी जर पाहिली तर त्यांना करिअर काउन्सिलेशन तेवढं मिळालेलं नव्हतं. त्यामुळे आज आपण अनेक उदाहरणं बघतो की अरे आम्हाला जर कोणी सांगणारं असतं तर आज कदाचित आम्ही वेगळ्या करिअरकडे वळलो असतो. आणि आजची जी पिढी आहे ज्यांना काही प्रमाणात करिअर काउन्सिलिंग मिळालेलं आहे, दे आर व्हेरी मच कॉन्फिडंट की ते काय करताय आणि त्यांना त्यांच्या आवडीचं क्षेत्र त्याच्यात त्यांना काम करायला मिळतं आहे. त्याच्यामुळे ते एक वेगळ्या इंटरेस्टनी ते त्याच्यामध्ये काम करत आहे. सर माझा अजून एक प्रश्न असा आहे की करिअर काउन्सिलिंग ज्यावेळेस सेमिनार्स आपण विविध सेमिनार्स आपण अटेंड करतो त्यामध्ये आज आत्ता आपण जो एक उल्लेख केला की करिअर मॅपिंग असतं आणि प्लॅनिंग असतं, तर एक्झॅक्टली याचा अर्थ विद्यार्थ्यांनी काय घ्यावा किंवा त्यांना आपण ही माहिती कुठल्या पद्धतीने पोहोचवू शकतो? नक्कीच. करिअर मॅपिंग आणि करिअर प्लॅनिंगपूर्वी मला करिअरची डेफिनेशन सांगायला आवडेल. करिअर मीन्स इट्स अ प्रोफेशन विच गिव्ज यू अर्निंग सोर्स. हे विद्यार्थ्यासाठी एक असं शिक्षण आहे का त्याच्या उपजीविकेचं साधन असेल. उदाहरणार्थ डॉक्टर इज अ प्रोफेशन, पोलीस इज अ प्रोफेशन, ॲडव्होकेट इज अ प्रोफेशन, टीचर इज अ प्रोफेशन, सायंटिस्ट इज अ प्रोफेशन, बँकर इज अ प्रोफेशन, लॉयर इज अ प्रोफेशन. एन नंबर ऑफ प्रोफेशन्स विद्यार्थ्यांकडे उपलब्ध आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आपलं पुढचं करिअर डिसाईड करताना प्रोफेशनचा विचार केला पाहिजे की माझं टार्गेट काय असेल, माझं ड्रीम किंवा माझं गोल काय आहे. दॅट इज नथिंग बट करिअर प्रोफेशन. हे प्रोफेशन निवडताना विद्यार्थ्यांना आज 10वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आहे किंवा 12वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आहे ही त्याची करंट स्टेट आहे. पण त्याला पोहोचायचं आहे म्हणजेच त्याचं डेस्टिनेशन जे असेल तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. नंबर 1 इज अ करिअर प्लॅन. इफ दे आर फेल टू प्लॅन देन देअर प्लॅनिंग इज फेल. त्यांचं जर प्लॅनिंग नसेल तर ते प्लॅनिंगशिवाय एक्झिक्युशन करणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणून आज जे विद्यार्थी हा व्हिडिओ किंवा हा वेबिनार ऐकत आहात, ह्या विद्यार्थ्यांना मला आव्हान करायचं आहे की तुम्ही करिअर प्लॅन केलं पाहिजे. प्लॅनिंग ए, प्लॅनिंग बी, प्लॅनिंग सी लाईकवाईज. तर तुमचं ड्रीम हे तुमचं करिअर ए प्लॅन असला पाहिजे. प्लॅनिंग म्हणजे काय की आज 10वी उत्तीर्ण 12वी उत्तीर्ण झालेलो आहोत, पण मला आर्किटेक्ट व्हायचं आहे, त्यासाठी मला BArch हे एज्युकेशन पूर्ण करायला पाहिजे. मला इंजिनियर व्हायचं आहे तर मला बॅचलर ऑफ इंजिनियर किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच BE किंवा BTech हे शिक्षण मला घ्यायला लागले. मला फार्मसी क्षेत्रात करिअर करायचं आहे तर मला डिप्लोमा फार्मसी, B फार्मसी किंवा फार्म डी म्हणजेच डॉक्टर ऑफ फार्मसी हे एज्युकेशन मला पूर्ण करायचं आहे. तर विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्लॅनिंग असणं आवश्यक आहे. प्लॅनिंग मीन्स what to do, when to do, who is supposed to do and how it is do. हे विद्यार्थ्याला कळलं पाहिजे. त्यानंतर मॅपिंग म्हणजे काय करायचं आहे की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना रोड मॅप म्हणजेच कसं पोहोचायचं आहे. एक्झिक्युशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्लॅनिंग आणि मॅपिंगसोबत एक्झिक्युशन खूप महत्त्वाचं आहे. कारण अनेक विद्यार्थी करिअर काउन्सिलिंग सेमिनार ऐकतात, अनेक मार्गदर्शकही त्यांना माहिती देतात, परंतु ऐकल्यानंतर एक्झिक्युशन खूप महत्त्वाचं आहे की ते कसं सत्यामध्ये उतरायचं आहे. त्यासाठी मी म्हणतो की युअर ड्रीम करिअर इन टू रियालिटी. तुमचं ड्रीम करिअर हे सत्यामध्ये कसं उतरायचं आहे त्यासाठी हे प्लॅनिंग आणि मॅपिंग हे खूप आवश्यक आहे. आणि एक्झिक्युशन करताना त्या विद्यार्थ्याला काय काय रिसोर्सेस आवश्यक आहे, त्याला कसं तिथपर्यंत पोहोचायचं आहे याची माहिती, सखोल माहिती मिळणं खूप आवश्यक आहे. बरोबर. सर आज आपण जर पाहिलं तर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याच्या 3 स्ट्रीम आहेत. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि गेल्या 2 वर्षांपासून आज संपूर्ण जगावर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे यातनं जर सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर एक वेगळं करिअरसुद्धा आपण बघू शकतो. मात्र आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स यांना आजच्या परिस्थितीनुसार वेगळं करिअर करता यावं त्यासाठी आज आपण त्यांना काय मार्गदर्शन करा? निश्चितच 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर जे पर्याय आहे त्यामध्ये आर्ट्स म्हणजेच कला, कॉमर्स म्हणजेच वाणिज्य आणि सायन्स म्हणजे विज्ञान. यासोबतच अजूनही काही करिअर कोर्स विद्यार्थ्यांसाठी पर्याय म्हणून आहे, जसे की डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निक कोर्स. यासह अनेक कोर्सेस आहे. तर आपण हे 4 कोर्सबद्दल सविस्तर बोलूया. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना सायन्स म्हणजेच 11वी 12वी सायन्स नंतर त्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्ट, मेडिकल कोर्स, ॲग्रिकल्चरल अशा कोर्सला जर त्यांना प्राधान्य द्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी सायन्स ही ब्रांच निवडली पाहिजे. म्हणजेच 10वी नंतर त्यांनी 11वी सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेणं आवश्यक आहे. 11वी आणि 12वी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा ही तितक्याच महत्त्वाच्या आहे.
प्रवेश परीक्षेनंतर ते त्यांचे व्यावसायिक शिक्षण म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन, जसं मी सांगितल्याप्रमाणे इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्ट, ॲग्रिकल्चरल, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ डिझायनिंग असे अनेक विविध कोर्सेस आहे. यामध्ये विद्यार्थी आपलं करिअर करू शकता. कला क्षेत्र म्हणजेच आर्ट्स, ज्या विद्यार्थ्यांना स्केचिंग, ड्रॉइंग यासोबत विविध कला अवगत आहे अशा विद्यार्थ्यांनी आर्ट्सकडे बघितलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या उपजत कला हे त्यांचं व्यवसाय किंवा त्यांचं शिक्षण असलं पाहिजे. उदाहरणार्थ 11वी आर्ट्स आणि 12वी आर्ट्स हा त्यांचा लेवल नंबर 3 कोर्स असणार आहे. त्यानंतर लेवल नंबर 4मध्ये ते बॅचलर कोर्स निवडू शकता, ज्यामध्ये बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स आहे आणि त्यानंतरही पुढे त्यांना अनेक प्रोफेशनल कोर्सेसचे ऑप्शन आहेतच. तिसरा कोर्स आहेत कॉमर्स म्हणजेच वाणिज्य. ज्या विद्यार्थ्यांना अकाउंटिंग, क्रेडिट, डेबिट ह्या गोष्टींची आवड आहे, ज्याला आपण मराठीमध्ये नफा व तोटा हे म्हणतो, त्यांना कॉमर्समध्ये अनेक संधी आहेत. कॉमर्स ह्या फील्डमध्ये आजही तितक्याच संधी आहे जेवढ्या सायन्स या क्षेत्रामध्ये संधी आहेत. प्रोफेशनलबद्दल चर्चा करायची झाल्यास 11वी कॉमर्स आणि 12वी कॉमर्स नंतर विद्यार्थ्यांना BCom हे एक पर्याय आहे. ह्यासोबतच BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन सोबतच बॅचलर ऑफ व्होकेशनल हा कोर्स एक उत्तम पर्याय आहे की विद्यार्थी त्यामध्ये फायनान्स, ऑडिट, टॅक्सेशन अशा क्षेत्रामध्ये करिअर करू शकतील. त्यामुळे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स हे पारंपरिक पर्याय विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहेतच. याच्यानंतर विद्यार्थ्यांना विविध प्रोफेशनल कोर्सचे पर्याय आहेतच. पण सोबतच मला सांगायला आवडेल की पॉलिटेक्निक म्हणजेच डिप्लोमा कोर्स, जो 10वी नंतर 3 वर्ष कालावधी असलेला डिप्लोमा कोर्स आहे, का ज्या डिप्लोमा कोर्सनंतर विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट जॉबच्याही संधी आहे आणि प्रायव्हेट क्षेत्रातही संधी आहे. सोबतच विद्यार्थी डिप्लोमानंतर डिग्री कोर्सही कंप्लीट करू शकतो. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल एज्युकेशनकडे आवड आहे, उदाहरणार्थ इंजिनिअरिंग किंवा फार्मसी, ह्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाचाही पर्याय आहे. तर डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी 10वी नंतर विद्यार्थी विविध शाखा निवडू शकता, जसे की सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग, ENTC आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ह्या इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थी 3 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण करू शकता आणि त्यानंतर त्यांना डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग म्हणजे डिग्रीलाही प्रवेश मिळू शकतो. तर डिप्लोमा हा एक विद्यार्थ्यासमोर पर्याय आहे. सोबतच फार्मसी क्षेत्रामध्ये जाण्यासाठी विद्यार्थी डिप्लोमा फार्मसी हाही एक करिअर कोर्स पर्याय म्हणून बघू शकता. त्यासाठी मात्र 12वी सायन्स पास होणं आवश्यक आहे. 12वी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर डिप्लोमा फार्मसी हा 2 वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर विद्यार्थी डिप्लोमा फार्मसीनंतर डिग्रीसाठी पण प्रवेश घेऊ शकणार आहेत. म्हणूनच 10वी नंतर विद्यार्थ्याला सायन्स म्हणजेच विज्ञान, आर्ट्स म्हणजेच कला आणि कॉमर्स म्हणजेच वाणिज्य सोबतच पॉलिटेक्निक हा पण एक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. बरोबर. सर, आपण ज्या पद्धतीने सांगितले की ह्या 3 स्ट्रीमच्या माध्यमातून विद्यार्थी किती वेगवेगळ्या लेवलला जाऊ शकतो, त्यानंतर त्यांचं एक प्रोफेशनल एज्युकेशन सुरू होतं की आपण कन्सिडर करूया की इंजिनिअरिंग अँड मेडिकल. पण आज इंजिनिअरिंग अँड मेडिकलच्या ठिकाणी जाणं आणि त्याच्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि पालक त्या पद्धतीने विचार करतात की जर माझ्या मुलाला एखाद्या मोठ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवायचा असेल तर त्या आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नसल्या कारणाने त्यांना कुठेतरी त्याच्यानंतर 12वी सायन्स नंतर किंवा 12वी आर्ट्स नंतर कुठली तरी एक वेगळी वाट त्यांना पकडावी लागते आणि त्या वाटेने त्यांना जावं लागतं. मात्र अशी काही त्यांना काही स्कॉलरशिप आहे का किंवा वेगळ्या माध्यमातून त्यांना ती स्कॉलरशिप मिळू शकते का की जेणेकरून शैक्षणिक संस्था मोठी, आता सपोज संस्थेचं नाव घ्यायचं झालं तर आपण आता MIT भुजबळ नॉलेज सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करता, मात्र एकंदरीत ती संस्था पाहिल्यानंतर एक आर्थिक पाठबळ कमी असलेला जो एक वर्ग आहे त्यांनी एकंदरीत त्या शैक्षणिक संस्थेत गेल्यानंतर त्यांचं असं एक मत होतं की अरे बापरे, इथे आपण फी भरू शकू का किंवा इथे आपल्याला शिक्षणासाठी आपल्या पाल्यासाठी काही वेगळ्या आपल्याला शैक्षणिक काही फॅसिलिटीज स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळू शकता का, याबद्दल आमच्या पालकांना माहिती मिळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण करिअर जरी विद्यार्थ्यांनी निवडलेलं असेल किंवा जरी विद्यार्थ्याला त्या करिअरकडे जाण्याची ओढ असेल, मात्र ह्या सर्व गोष्टी आर्थिक गणिताकडे येऊन थांबलेल्या असतात. बरोबर. ह्याबद्दल आमच्या पालकांना मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. आपण आज आपल्या जागरकट्ट्याच्या माध्यमातून त्यांना काय सांगाल? तर ज्यावेळेस आपण अशा मोठ्या शैक्षणिक संस्थेकडे पाहतो, विशेष करून पालकवर्ग ज्यावेळेस अशा संस्थेकडे पाहतं, त्यावेळेला आर्थिक गणित त्यांना ठेवणं फार महत्त्वाचं असतं. तर अशा काही शासनाकडून अशा काही स्कीम राबवल्या जातात का, शासनाकडून अशा काही स्कॉलरशिप किंवा आपण काही NGOज म्हणू की NGOच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांना काही स्कॉलरशिप दिली जाते का, ही माहिती आमच्या पालकांना मिळणं खूप महत्त्वाचं आहे. याबद्दल आज आपण आमच्या पालकांना काय सांगाल? नक्कीच छान प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला आवडेल. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण किंवा अव्यावसायिक शिक्षण निवडताना स्कॉलरशिपची माहिती असणंही आवश्यक आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 12वी नंतरचं पुढील व्यावसायिक शिक्षण किंवा 10वी नंतरचं डिप्लोमा एज्युकेशन यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे स्कॉलरशिप दिल्या जातात, ज्यासाठी www.mahadbt.com म्हणजेच महाराष्ट्र डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर मी 2 मिनटं थांबवतो की आमच्या प्रेक्षकांनी म्हणजे त्यांच्या हातात जर पेन आणि वही असेल तर त्यांनी कृपया ही वेबसाईट लिहून घ्यावी, जेणेकरून आज आपला हा जो काही मार्गदर्शनपर आपला जागरकट्टा हा इंटरव्ह्यू चालू आहे, या माध्यमातून आपल्याला प्रॅक्टिकली काही सूचना मिळतील ज्या आपल्याला खरंच भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील. आपल्याला एक विनंती आहे की आपण आत्ता जी माहिती सांगितली ती एकदा पुन्हा सांगावी, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना ती लिहिता येईल. महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सर्व स्कॉलरशिप विषयीची माहिती www.mahadbt.com म्हणजेच महाराष्ट्र DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर.com ह्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर सर्व कास्ट कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप ज्या शासनातर्फे दिल्या जातात त्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे, निकष काय आहे, उत्पन्नाची मर्यादा काय आहे, ही सर्व सविस्तर माहिती त्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. यामध्ये ओपन कॅटेगरी, EWS कास्ट कॅटेगरी, OBC, SC, ST, NT, VJDT यासह विविध कास्ट कॅटेगरीनुसार स्कॉलरशिपची माहिती उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी ह्या वेबसाईटला जर व्हिजिट दिली तर स्कॉलरशिपविषयी माहिती मिळू शकेल. त्याबद्दल मी आता सविस्तर तुम्हाला माहिती शेअर करतो आहे की व्यावसायिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल तर EBC म्हणजे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास ही स्कॉलरशिपचा लाभ ते घेऊ शकता. त्यासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा आहे ₹8 लाख. तसेच EWS हे नव्याने जाहीर झालेलं आरक्षण आहे, सवर्ण आरक्षण म्हणूया, ज्यामध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये प्रत्येक कोर्समध्ये 10% जागा वाढीव आलेल्या आहे, म्हणजेच इकॉनॉमिकल विकर सेक्शन. या अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. सोबतच पालकांचं वार्षिक उत्पन्न हे ₹8 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. या कॅटेगरीमधनंही EWSचे विद्यार्थी या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकणार आहे. EBC आणि EWS या दोन्ही कॅटेगरीच्या अंडर विद्यार्थ्यांना 50% फी सवलत दिली जाते. पण सर, EWS सर्टिफिकेट त्यांना सेतू कार्यालयातनं प्राप्त होऊ शकतं का? नक्कीच. EWS सर्टिफिकेट हे सेतू ऑफिसमधनं किंवा सेतू कार्यालयामधनं विद्यार्थ्याला मिळतं आहे. त्यासाठी क्रायटेरिया असा आहे का EWS कॅटेगरीमधील विद्यार्थी हा OBC, SC, ST, NT, VJDT या प्रवर्गातला नसावा. असे विद्यार्थी EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन ह्या अंतर्गत प्रवेश मिळवू शकतात. म्हणजे इन शॉर्ट आपण असं कन्सिडर करूया की ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घेणं त्यांना जास्त सकारात्मक असेल. बरोबर. तर दोन्हीही म्हणजे ओपन आणि EWS ह्या दोन्ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांची आहे. सोबतच सांगितल्याप्रमाणे सर्टिफिकेट असणंही आवश्यक आहे. या व्यतिरिक्त OBC अदर बॅकवर्ड क्लास ह्या विद्यार्थ्यांनाही पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपयांची आहे. पालकांचं उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी असेल तर विद्यार्थ्यांना ट्युशन फीमध्येही 50% फी सवलत दिली जाते. सोबतच शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिप आहे. याची सविस्तर माहिती वेबसाईटला उपलब्ध आहेतच. ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 80% फी सवलत ही प्रत्येक व्यावसायिक कोर्समध्ये दिली जाते. यासाठीचे निकष आहे विद्यार्थ्याकडे कागदपत्रांची पूर्तता करणे, ज्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असे विविध डॉक्युमेंट्स आहेत. त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयाच. जसे की OBC ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॅशनॅलिटी, डोमेसाईल, इन्कम सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर हे कागदपत्र महत्त्वाचे आहे. सोबतच आधार कार्ड आणि विद्यार्थ्याच्या नावाने बँक अकाउंट नंबर जे आधारला लिंक असणार आहे. तसंच शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि आधार कार्ड हे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. नॅशनॅलिटी व डोमेसाईल हेही कागदपत्र असणं आवश्यक आहे. NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनाही 85% फी सवलत शासनातर्फे दिली जाते. ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही कागदपत्रांची पूर्तता असेल आणि प्रवेश हा मेरिट बेसिसवर मिळाला असेल तर विद्यार्थ्याला ह्या सर्व स्कॉलरशिपची माहिती घेऊनच याचा लाभही घेता येऊ शकतो, ज्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्ट व ॲग्रिकल्चरल अशा विविध व्यावसायिक कोर्स
जसं आपण सांगितलं की विद्यार्थ्याला ह्या कॉलेजेसची किंवा शिक्षणाची फी परवडली पाहिजे, तर त्यासाठी ह्या स्कॉलरशिपचा लाभ नक्की मिळू शकेल. परंतु दुर्दैवाने म्हणूया की विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली जात नाही आहे. येस, तर आजचा हा जागर कट्टा एक चांगला उपक्रम मी म्हणेल की या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचतो आहे. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपविषयी कुठलीही माहिती असेल त्यांनी आपला संपर्क करावा. मी नक्कीच तुम्हाला याची माहिती देण्यास मला आवडेल की शासनातर्फे अशा विविध प्रकारच्या स्कॉलरशिप आहे, परंतु विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती पोहोचली जात नाही आहे. सोबतच तुम्ही विचारल्याप्रमाणे NGO नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन पण आहेत की ते विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना, जे मेरिटने पास झालेले अनेक विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिप ऑफर करतात. परंतु ह्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं जात नाही आहे. जसे की ONGC कॉर्पोरेट लिमिटेडतर्फे ही स्कॉलरशिप दिली जाते. तसेच प्रगती स्कॉलरशिप ही मुलींसाठी स्कॉलरशिप आहे. अशा अनेक स्कॉलरशिपची माहिती माझ्या यूट्यूब चॅनलला पण आहेतच, परंतु mahadbt.com याच्यावर अधिकृत वेबसाईटवर आपल्याला ही माहिती आपणास मिळू शकेल. बरोबर. सर, आपण ज्या पद्धतीने सांगितलं की ॲडमिशनच्या प्रोसेससाठी आणि ॲडमिशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या वार्षिक जो खर्च असतो तो स्कॉलरशिपच्या माध्यमातून कुठल्या पद्धतीने कमी होतो. आज एखादी शैक्षणिक संस्था जर एखाद्या गावात असेल, एखाद्या शहरात असेल आणि आपण जर राज्याचा विचार केला, देशाचा विचार केला, तर अनेक ठिकाणाहून विद्यार्थ्यांना त्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश हवा असतो. मात्र तिथे त्या संस्थेपर्यंत येणं त्यांना शक्य होतं, मात्र तिथून त्यांना सर्वाईव्ह कसं करता सर्वाईव्ह कसं करायचं ते त्यांना माहिती नसतं. माझा प्रश्न असा आहे की वसतिगृह हा एक मुद्दा जो आपण आत्ता स्टुडिओच्या मागे आपली जी चर्चा झाली की शासनातर्फे अशा अनेक वसतिगृह आहेत, मात्र त्याची विद्यार्थ्यांना माहिती नाही आणि त्यामुळे असे अनेक वसतिगृहे ज्याच्यामध्ये ॲडमिशन्स नाही, जे ओस पडलेली आहे, ज्याचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येत नाही आहे, त्याबद्दलही आपण आमच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवश्यक अशी माहिती द्यावी, जेणेकरून आमचे राज्याबाहेरचे विद्यार्थी असतील, राज्यातले विद्यार्थी असतील, त्यांना इथे येऊन सोयीस्कररित्या त्यांना इथे राहता येईल आणि आपल्या शिक्षणाचा लाभ घेता येईल, त्याबद्दल माहिती द्यावी. जे विद्यार्थी महाराष्ट्रातले रहिवासी आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील रहिवासी आहे अशा विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये स्कॉलरशिप दिली जाते, ज्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या नावाने ही स्कॉलरशिप आहे. mahadbt.com या पोर्टलवरही या स्कॉलरशिपविषयी सविस्तर माहिती आहेत. विद्यार्थ्याचा प्रवेश ऑनलाईन मेरिट पद्धतीने झाल्यानंतर विद्यार्थी ह्या स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. ह्यामध्ये विद्यार्थ्याला वार्षिक स्कॉलरशिप ही महाराष्ट्र शासनातर्फे दिली जाते, जी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने आहे. तर विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या स्कॉलरशिपसोबतच राहण्यासाठी म्हणजेच हॉस्टेल स्कॉलरशिपविषयी माहिती घेतली तर विद्यार्थ्याला अधिक उत्तम पर्याय उपलब्ध होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की पुढचं व्यावसायिक शिक्षण हे खर्चिक आहे, तर त्यांच्यासाठी हे एक लाभदायी स्कीम आहे, ज्या माध्यमातून विद्यार्थी त्याचा लाभ घेऊन आपले उच्च शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत. बरोबर. सर, प्रोफेशनल एज्युकेशनला ज्यावेळेस विद्यार्थी जाणार असतो आफ्टर 12th आपण असं म्हणूया, त्यावेळेस त्याला आणि आता 10वीच्या विद्यार्थ्यांना पण एक एंट्रन्स जाहीर झालेली आहे. मुळात ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहे, आपण म्हणूया की NET असेल, नाटा असेल, MHCET असेल, तर ह्या विविध एंट्रन्स एक्झाम्सचा विद्यार्थ्यांना काय फायदा होतो आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी आणि पालकांची नेमकी मानसिकता एंट्रन्स एक्झामला घेऊन जरा वेगळी असते. मात्र आपली जी माहिती आहे ती माहिती आज वेगळ्या पद्धतीने पालकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर ह्या एंट्रन्स एक्झामचा विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारे फायदा होतो? नक्कीच सर. 12वी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा आवश्यक आहे. सध्याची परिस्थिती बघून आपण चर्चा करूया की कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बोर्ड एक्झाम रद्द झालेल्या आहेत, जसे की 10वी बोर्ड परीक्षा किंवा 12वी बोर्ड परीक्षा रद्द झालेल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी म्हणजेच 12वी सायन्स नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा खूप आवश्यक आहे, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स म्हणजेच आपण PCM ग्रुप म्हणूया. येस, PCM ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी MHT-CET म्हणजेच राज्य शासनातर्फे किंवा महा-CET सेलतर्फे घेतली जाणारी ही प्रवेश परीक्षा आहे. तसेच JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन, त्यामध्ये JEE मेन व JEE ॲडव्हान्स ह्या ऑल इंडिया लेवलच्या एंट्रन्स एक्झाम आहे. तर मॅथमॅटिक्स ग्रुप असलेले विद्यार्थी MHT-CET, JEE मेन किंवा JEE ॲडव्हान्स सोबतच नाटा, ज्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्ट हा त्यांचा आवडीचा कोर्स असेल त्या विद्यार्थ्यांना नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्ट ही नाटा प्रवेश परीक्षा देणं आवश्यक आहे.
मॅथमॅटिक्स ग्रुप असलेल्या विद्यार्थ्यांनी MHT-CET, JEE मेन व नाटा ह्या परीक्षांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्या मार्कनुसार विद्यार्थ्यांना पुढील ऑनलाईन मेरिट पद्धतीने ॲडमिशन मिळणार आहे. सोबतच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ज्या विद्यार्थ्यांचा बायोलॉजी हा ग्रुप आहे त्या विद्यार्थ्यांनी MHT-CET व नीट ह्या प्रवेश परीक्षा त्यांचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट ही एकच एंट्रन्स एक्झाम आहे, नॅशनल एंट्रन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट. या माध्यमातून विद्यार्थी MBBS, BDS, आयुर्वेदा म्हणजे BAMS, होमिओपॅथी म्हणजेच BHMS, BSc नर्सिंग अशा विविध कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी नीट ही प्रवेश परीक्षा आहे. व फार्मसी क्षेत्रामध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना PCM ग्रुप नंतरची CET किंवा PCB ग्रुप नंतरची CET दोन्हीपैकी कुठलीही एक प्रवेश परीक्षा देऊन फार्मसी क्षेत्रामध्ये प्रवेश मिळवू शकतात. सांगितल्याप्रमाणे बॅचलर ऑफ आर्किटेक्ट या 5 इयर ड्युरेशन कोर्सच्या ॲडमिशनसाठी नाटा ही प्रवेश परीक्षा देणं आवश्यक आहे. सोबतच इंजिनिअरिंग व ॲग्रिकल्चरल ह्या कोर्सच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना MHT-CET ही प्रवेश परीक्षा देणं आवश्यक आहे. सोबतच इंजिनिअरिंगमध्ये ज्या विद्यार्थ्यांना IIT किंवा NIT इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर JEE ॲडव्हान्स ही प्रवेश परीक्षा क्वालिफाय केल्यानंतर विद्यार्थ्यांना IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशा संस्थेमध्ये प्रवेश मिळू शकेल. JEE मेन ह्या स्कोरवर विद्यार्थ्यांना NIT म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशा संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. तर विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे का MHT-CET आणि JEE मेन या प्रवेश परीक्षा तुमचा टार्गेट एक्झाम आहे. या मेरिटवर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण ऑनलाईन ॲडमिशन पद्धतीने प्रवेश मिळवणं सोपं होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करताना स्टेट बोर्डचा सिलेबस, NCERT सिलेबस हा सिलेबस अभ्यास करणं खूप अवघड आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. तर विद्यार्थ्याचं हार्डवर्क आहे, डेडिकेशन आहे, त्याची कन्सिस्टन्सी आहे, तर CET, नीट, JEE मेन हे क्वालिफाय करणं खूप सोपं आहे. त्याचं उदाहरण म्हणजे मागील वर्षी नीट एक्झाममध्ये 720 आउट ऑफ 720 2 विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले आहेत. तर नीट एक्झामसुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळालेले विद्यार्थी आहेत. निगेटिव्ह मार्किंग स्कीम ह्या नीट एक्झामसाठी आहे, तरीही विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले विद्यार्थी आहेत. MHT-CET मध्ये सुद्धा 98-99% मार्क्स मिळालेले विद्यार्थीही महाराष्ट्रामध्ये आहेत. असे गुणवंत, नामवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या वाटा ह्या खूप उपलब्ध आहेत. तर विद्यार्थ्यांनी सध्याचा काळ बघता प्रवेश परीक्षांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. उरलेल्या एक मिनिटाचं प्लॅनिंग करायचं आहे. सांगितल्याप्रमाणे इफ यू आर फेल टू प्लॅन देन युअर प्लॅनिंग इज, हे विद्यार्थ्यांना सगळं माहिती आहे. डोंट डू डिफरंट थिंग, डू द थिंग्स डिफरंटली. सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचं नियोजन करायचं आहे. मार्क्स मिळवण्याच्या पेक्षाही कन्सेप्च्युअली अभ्यास करायचा आहे. त्यासाठी स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम असेल किंवा NCERTचा अभ्यासक्रम असेल हा व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे. कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. हे कन्सेप्ट क्लिअर असेल तर सगळ्या परीक्षा ह्या ऑब्जेक्टिव्ह बेस आहे. विद्यार्थ्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एक्झाम दिल्यानंतर त्या मेरिटनुसार विद्यार्थ्याला पुढील प्रवेश मिळवणं सोपं होणार आहे. तर कट ऑफ हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया प्रवेश प्रक्रियेमध्ये आहे, त्याविषयी आपण बोलणारच आहोत. कट ऑफ म्हणजे कमीत कमी मार्क त्या कोर्समध्ये पात्र होण्यासाठी किंवा त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कमीत कमी किती मार्क्स मला मिळवणं आवश्यक आहे, दॅट इज नथिंग बट कट ऑफ. तर हा कट ऑफ विद्यार्थ्यांनी अभ्यास करणंही आवश्यक आहे. त्यानुसार विद्यार्थी आज आपल्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासाचं प्लॅन करू शकतील. एक मिनिटाचं नियोजन करून, वेळापत्रक तयार करून त्यानुसार विद्यार्थी स्ट्रॅटेजिकली स्टडी मॅनेजमेंट करू शकणार आहे, जेणेकरून त्यांना मार्कनुसार प्रवेश मिळवणं हे अधिक सोपं होणार आहे. बरोबर. सर, या सर्व गोष्टी मला वाटतं TFWS या ज्या स्कीम आहे त्या स्कीमशी पण त्याचं काहीतरी एक कनेक्शन आहे असं मला वाटतं. मात्र ही स्कीम आणि याचं नेमकं काय तंत्र आहे ते आमच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कळणं फार महत्त्वाचं आहे. या स्कीमची माहिती त्याबद्दल काय सांग? नक्कीच सर. स्कॉलरशिपविषयी आपण चर्चा केलेली की कास्ट कॅटेगरीनुसार OBC स्कॉलरशिप, EWS स्कॉलरशिप, EBC स्कॉलरशिप, त्याचप्रमाणे SC, ST, NT, VGDT ह्या कास्ट कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप तर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेतच. सोबतच मेरिटोरियस स्टुडंट्स म्हणजेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी वेवर स्कीम म्हणजेच TFWS ही स्कॉलरशिप स्कीम आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेमध्ये अधिक मार्क्स आहे, टॉपचे मार्क्स आहे, असे विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरताना म्हणजेच प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस TFWS हा पर्याय देऊ शकता. प्रत्येक महाविद्यालयामध्ये प्रत्येक कोर्ससाठी
5% जागा राखीव आहे. म्हणजेच 60 जागांचा इंटेक असेल तर 3 जागा ह्या TFWSसाठी राखीव आहे आणि त्या ओव्हर अँड अबोव्ह इंटेक आहे. म्हणजे 60 जागांच्या व्यतिरिक्त 3 जागा आहे. त्या 3 जागांवर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. त्यासाठी विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेचे मार्क खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये MST CETचा स्कोअर असेल किंवा कुठल्याही प्रवेश परीक्षेचा स्कोअर असेल, त्या स्कोअरनुसार TFWS ह्या योजनेचा तो लाभ घेऊ शकतो. त्यामध्ये विद्यार्थ्याला आर्थिक लाभही होऊ शकणार आहे, कमी फीजमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे, विद्यार्थ्याची 80 ते 85% फी माफी होणार आहे. म्हणून मला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आव्हान करायचं आहे की ट्यूशन फी वेवर स्कीम ही आपण समजून घेतली पाहिजे. मेरिटच्या विद्यार्थ्यांना याचा अतिशय लाभ होणार आहे आणि ऑप्शन फॉर्म भरताना म्हणजेच ऑनलाईन ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन करताना TFWS ही स्कीम तुम्ही आवर्जून अभ्यासून त्यासाठी तुम्ही अर्ज केला पाहिजे, त्याचा लाभही घेतला पाहिजे. मागील अनेक वर्षांपासून माझ्या काउन्सिलिंगमधले अनेक विद्यार्थ्यांनी मला ॲडमिशन झाल्यानंतर सांगितलेलं की सर तुम्ही आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही TFWS अप्लाय केलेलं आणि आमचा नंबर TFWS सीटमधनं अलोकेट झालेला आहे आणि आम्हाला आर्थिक लाभ खूप झालेला आहे. ही जी स्कॉलरशिप आहे ट्यूशन फी वेवर स्कीम, याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे, जेणेकरून पालकांनाही मदत होणार आहे, आर्थिक लाभही मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांना कमी फीजमध्ये हे उच्च शिक्षण घेणं शक्य होणार आहे. बरोबर. सर, आपण ज्या पद्धतीने सांगितलं की TFWS स्कीमचा जो विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, मुळात ह्या सर्व गोष्टी अवेअरनेसशी कनेक्टेड आहेत. या गोष्टींचा अवेअरनेस ज्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये येईल आणि येतं आहे, आपण असं म्हणूया की हे आता येतं आहे आणि त्यामुळे एक वेगळा बदल आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपण जेव्हा आपलं काम सुरू केलं होतं आणि त्यानंतर अनेक उदाहरणं आपल्या समोरनं गेलेली असतील. आधी एक विद्यार्थी आपल्याकडं कुठल्या भावनेने आला होता, मात्र नंतर त्याचे मतपरिवर्तन कसं झालं. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण करिअर काउन्सिलिंग 10thला करतो, आपण 12thला करतो. एक वर्ग असा आहे की जो वर्ग माझ्या मित्रांनी ॲडमिशन घेतलं आहे म्हणून मी पण तिथे ॲडमिशन घेतलं आहे असा असतो, किंवा आर्थिक पाठबळ नसतं म्हणून त्यांना कुठेतरी त्यांच्या वाटा बदलाव्या लागतं आणि त्या पद्धतीने ते तिथे ॲडमिशन घेतात. शिक्षण त्यांना आवडत नसतं, त्या विषयात त्यांना रुची नसते आणि त्या गोष्टींमध्ये ते आता जवळपास आपण जर असं म्हटलं की एक नदी आहे, त्या प्रवाहाच्या त्या एका किनाऱ्याला होते आणि कुठल्या तरी वेगळ्या अनुभवातनं मित्र असेल, नातेवाईक असतील किंवा आर्थिक गणित असेल, त्याच्यातनं ते आज प्रवास करत आज ते मध्यभागी आलेले आहे. आता पुढे त्यांना कसं जायचं आहे, त्यांना त्या विषयात रुची कशी निर्माण करून द्यायची, त्यांना भविष्यात त्या गोष्टीचा अवेअरनेस कसं मिळवून द्यायचं, अशा विद्यार्थी वर्गाला आज आपण काय मार्गदर्शन कराल? नक्कीच सर. ज्या विद्यार्थ्यांनी आपला करिअर कोर्स निवडलेला आहे व जे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष किंवा तृतीय वर्षामध्ये शिकत आहे, त्यामध्ये इंजिनिअरिंग कोर्स असेल, फार्मसी असेल, आर्किटेक्ट असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल, अशा विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून किंवा मार्केटची गरज ओळखून मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणजेच मल्टी टॅलेंट, त्याचं उदाहरण द्यायचं झालंच तर विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आहे, विद्यार्थ्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकत असताना इलेक्ट्रॉनिक्सही नॉलेज असणं आवश्यक आहे, त्यांच्या सिलेबसमध्येही ते ॲड आहेतच. तर विद्यार्थ्यांनी मेकॅनिकलसोबत इलेक्ट्रॉनिक्स स्टडी केला तर मॅकॅट्रॉनिक्स ही काळाची गरज आहे, रोबोटिक्स ऑटोमेशन ही काळाची गरज आहे, ऑटोमोबाईल इंजिनियर ही काळाची गरज आहे, सोबतच एरोस्पेस इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग ही काळाची गरज आहे, म्हणजेच मल्टी डिसिप्लिनरी. परंतु याची मदर ब्रांच ही मेकॅनिकल आहेत. त्यामुळे असंच विद्यार्थ्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, स्ट्रक्चर, प्लॅनिंग यामध्येही स्किल घेणं आवश्यक आहे, एज्युकेशन घेणं आवश्यक आहे. त्यांची मदर ब्रांच किंवा कोअर ब्रांच ही सिव्हिल आहे. सोबतच कम्प्युटर, सध्या आपण बघतोय की कम्प्युटर क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना अनेक संधी आहे, बट टेक्नॉलॉजी डे बाय डे चेंज होत आहे. म्हणजे एका मिनिटाला देशभरामध्ये 1 कोटी SMS सरासरी होत आहे. एका मिनिटामध्ये देशभरामध्ये 50 लाख ईमेल सेंड होत आहे. एका मिनिटामध्ये देशभरामध्ये 2 कोटी व्हॉट्सअप मेसेज होत आहे. याच्यानुसार काळानुसार आपण गरज ओळखली पाहिजे. कम्प्युटर क्षेत्रामध्ये किंवा IT क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग AIML ही एक इंडस्ट्री ओरिएंटेड ब्रांच आहे. म्हणजेच मानवनिर्मित मेंदू जो मशीनमध्ये इम्प्लिमेंट केल्यानंतर जो काम करणार आहे, बेस्ट एक्झाम्पल इज अ सोफिया रोबो. सोफिया रोबो आपण सर्वांनी बघितला आहे. इट्स अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अवर सिरी ॲप्लिकेशन, आयफोनमध्ये जे सिरी ॲप आहे, इट्स अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अजून सांगायचं झालं तर गुगल व्हॉइस कमांड इज अ एक्झाम्पल ऑफ
आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर कम्प्युटर, IT, ENTC क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अशा इंडस्ट्री ओरिएंटेड ब्रांचकडे बघितलं पाहिजे की जी आज मार्केटची नीड आहे, जी आज समाजाची गरज आहे. अजून उदाहरण द्यायचं झालं तर आपले गुगलचे CEO श्रीमान सुंदर पिचाई सर, BTech आर्टिफिशियल इंटेलिजन्स फ्रॉम IIT खरगपूर, असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकेल की ते ह्या क्षेत्रामध्ये करिअर करून आज उच्च पदस्थ आहेत. सोबतच ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, जी आपण म्हणतो की डॉक्टर APJ अब्दुल कलामांची ब्रांच आहे. इस्रो, नासा, चांद्रयान, मंगलयान आपण सगळ्यांनी बघितलेलं आहेतच. ENTC मीन्स काय? रोबोटिक्स ऑटोमेशन आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. पुढे जाऊन त्यांना सायबर सिक्युरिटी, क्लाउड टेक्नॉलॉजी अशा क्षेत्रामध्ये ज्यांना आपण सँडविच ब्रांच म्हणूया किंवा मल्टी डिसिप्लिन ब्रांच म्हणूया, तर विद्यार्थ्यांनी ह्या ब्रांचचं नॉलेज घेणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे, याचा सखोल आपण अभ्यास केल्यानंतर एक आपल्याला जाणवेल की इंडस्ट्री रिक्वायरमेंट आणि ॲकॅडमिक हे 2 भाग आहे. इंडस्ट्रीची आजची रिक्वायरमेंट आणि ॲकॅडमिक्समध्ये जे सिलेबस शिकवला जातो आहे, याच्यातला जो गॅप आहे, तो गॅप किंवा तो ब्रिज कोर्सेसचा आपण विचार करणं आवश्यक आहे. म्हणूनच सांगितल्याप्रमाणे जर इंडस्ट्रीमध्ये एक मेकॅनिकल इंजिनियर आणि एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर हायर करायचं असेल तर ऑब्व्हियसली एक मॅकाट्रॉनिक्स इंजिनियर हायर केला जाईल. जर एक कम्प्युटर इंजिनियर हायर करायचं असेल तर त्यापेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, क्लाउड टेक्नॉलॉजी, बिझनेस ॲनालिटिक्स अशा ब्रांचकडे विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजे. त्यांची ब्रांच, मदर ब्रांच, ह्या 6 कोर ब्रांच म्हटल्या जातात इंजिनिअरिंगमध्ये, ज्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड ENTC इंजिनिअरिंग आहेत की हे कोर ब्रांचेस आहे. परंतु विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्स हा अभ्यास केला पाहिजे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी हे ॲडव्हान्स नॉलेज घेण्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन प्रोग्राम म्हणजेच वर्कशॉप्स, सेमिनार, वेबिनार, ऑनलाईन ॲक्टिव्हिटी कंडक्ट केल्या जातात बऱ्याचशा, तिथे विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेशन करणं अपेक्षित आहे. इंडस्ट्री इंटरॅक्शन होणं अपेक्षित आहे. त्याला आपण म्हणूया की इंडस्ट्री अँड इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन. यामध्ये विद्यार्थ्यांना इंडस्ट्री व्हिजिट्स असतील, कॅम्पस व्हिजिट असेल, स्टडी टूर असेल, हे होणं आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना इंडस्ट्री कल्चरही अवगत होईल, त्यांचं ब्रांचविषयी नॉलेज त्यांना मिळेल आणि आज मार्केटची गरज काय आहे किंवा उद्याची मार्केटची गरज काय आहे, ती गरज ओळखून जर त्यांनी अभ्यास केला तर एक परिपूर्ण व्यक्तिमत्व डेव्हलप होईल. त्याला आपण ऑलराऊंड पर्सनॅलिटी म्हणूया. हे ऑलराऊंड पर्सनॅलिटी ही कॅम्पसची गरज आहे, ज्याच्याकडे टॅलेंट असेल, स्किल असेल आणि नॉलेज असेल. इफ दे हॅव नॉलेज, इफ दे हॅव स्किल, दॅन लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज ओपन. आजही स्किल इंजिनियरसारखी, स्किल फार्मासिस्टसाठी मार्केटला खूप संधी उपलब्ध आहेत. मंदी त्यांच्यासाठीच आहे ज्यांच्याकडे स्किल नाही आहे, ज्यांच्याकडे नॉलेज नाही आहे. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो सेमिनारच्या माध्यमातून, तुमच्याकडे स्किल आहे तर चांदी आहे, आणि जर स्किल नसेल तर मग मार्केटला मंदी हे कारण असतं, पण मंदी मार्केटची नाही आहे. इफ यू हॅव टॅलेंट देन ऑपॉर्च्युनिटीज देअर. अब्दुल कलाम, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं हे सेंटेन्स मला नेहमी आठवतं, ऑलवेज रूम ॲट द टॉप. यशाच्या शिखरावरची जागा ही तुमच्यासाठी राखीव आहे. मेहनत करा, जिद्द आहे, चिकाटी आहे, आणि या मेहनतीने तुम्ही त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलाच तर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायला खूप काही दूर सगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटत नाही. बरोबर. मंगेश सर, आपण खूप चांगले आज माहिती दिली. महत्त्वाचा अजून एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आपण एखादी शैक्षणिक संस्था तिची निवड करत असतो, त्या निवड करण्यामागे नेमकं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कुठले निकष पाहिले पाहिजे? शैक्षणिक संस्थेचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तिथला स्टाफ कसा आहे, तिथलं एकंदरीत कल्चर कसं आहे. आपण आज त्या शैक्षणिक संस्थेमध्ये, एका नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये काम करत आहात. आपल्याला अनेक उदाहरणं आले असतील की विद्यार्थी कुठल्या पद्धतीने येतात आणि कुठल्या पद्धतीने ते घडतात. तर ज्या वेळेला विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायचं असतं त्यावेळेला शैक्षणिक संस्थेचं त्यांनी नेमके कुठले मुद्दे बघावे जेणेकरून त्यांना तिथे करिअर करायचं आहे आणि ते करिअर त्यांना सोयीचं होणार आहे. तर असे कुठले मुद्दे दोघांनी बघणं गरजेचं आहे, पालक आणि विद्यार्थी? छान प्रश्न आहे सर. माझ्या सेमिनारमध्ये हा एक मुद्दा असतो, हाऊ टू चूज कॉलेज ऑर सिलेक्शन क्रायटेरिया फॉर कॉलेज. कॉलेज हे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनामधलं खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण शिक्षणासोबतच कुठल्या कॉलेजमध्ये ते शिकत आहेत, कुठल्या विद्यापीठामध्ये शिकत आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. कारण विद्यार्थ्याची ही शैक्षणिक जडणघडण ही कॉलेजमध्येच होत असते. त्यामुळे कॉलेज निवडताना जे निकष आहे त्यामध्ये पहिला आहेत ॲकॅडमिक एक्सलन्स, की त्या महाविद्यालयामध्ये ॲकॅडमिक म्हणजेच टीचिंग लर्निंग प्रोसेस किती क्वालिटेटिव्ह आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी ॲकॅडमिक एक्सलन्स हे तपासून घेणं आवश्यक आहे. नंबर 2, टीचिंग स्टाफ.
कुठल्याही कॉलेजमधले टीचिंग स्टाफ हे वेल क्वालिफाईड वेल एक्सपिरियन्स आहेत का हेही बघितलं पाहिजे. कारण टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये टीचर हा एक खूप महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या जडणघडणीमध्ये टीचरचा खूप मोठा सहभाग आहे. आता आपण ऑनलाईन एज्युकेशन सिस्टममध्ये बघतोय टीचर अँड स्मार्ट क्लासरूम बोर्ड, बरोबर आहे. तर ऑनलाईन स्मार्ट रूममध्ये जे विद्यार्थ्याला कंटेंट मिळत आहे, जे ज्ञान त्याला मिळतं आहे, जे नॉलेज मिळतं आहे, त्याच्यापेक्षा टीचरकडनं त्याला अधिकच ज्ञान मिळत असेल. त्यामुळे कॉलेजमध्येही विद्यार्थ्यांनी टीचिंग क्वालिटीसाठी टीचर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याचं क्वालिफिकेशन, त्यांचं एक्सपिरियन्स हेही तपासणं आवश्यक आहे. नंबर 3, इन्फ्रास्ट्रक्चर. कॉलेजमध्ये असलेला लॅबोरेटरी ह्या वेल इक्विप अँड वेल फर्निश असला पाहिजे. तिथे इक्विपमेंट असले पाहिजे. त्या लायब्ररी ह्या फुलफिल असल्या पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्याला तिथे प्रॅक्टिकल करता येईल. प्रॅक्टिकल हे इंडिव्हिज्युअल करता येणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी आम्ही बघतो की विद्यार्थी ग्रुपमध्ये प्रॅक्टिकल करतात. स्टुडंट्स असतात आणि एक इक्विपमेंट असतं, असं आपण पाहिलेलं आहे. तर प्रॅक्टिकल हे विद्यार्थ्यांनी इंडिव्हिज्युअल केलं पाहिजे. यासाठीच वेळापत्रकामध्ये 20 विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकलची बॅच असते. ते 20 विद्यार्थ्यांनी इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिकल हे केलं पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच लॅब इक्विपमेंट किंवा फर्निश ह्या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे. नंबर 4, विद्यार्थ्याच्या कॉलेज सिलेक्शन करताना कॅम्पस प्लेसमेंट रेकॉर्ड हे खूप असणं आवश्यक आहे. म्हणजे ह्या संपूर्ण क्रायटेरियामध्ये जर मी मेजॉरिटी देईल तर कॅम्पस सिलेक्शन क्रायटेरिया, की ज्या महाविद्यालयात तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तिथले मागील 5 वर्षांचे किंवा मागील 10 वर्षांमध्ये किती विद्यार्थ्यांचं कॅम्पस सिलेक्शन झालेलं आहे, कुठल्या कंपनीज तिथे येतात म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी, किती विद्यार्थी सिलेक्ट केले जातात, त्यांचे पॅकेज म्हणजे सॅलरी पॅकेज काय आहे हे विद्यार्थ्यांनी बघणं आवश्यक आहे. कारण ॲडमिशन इज अ एंट्री बट प्लेसमेंट इज अ एक्झिट. आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की ॲडमिशन मिळवणं हे चॅलेंजिंग नाही आहे. ॲडमिशन मिळवणं आता सोपं झालेलं आहे. नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला मार्क्स हा क्रायटेरिया खूप महत्त्वाचा आहे. पर्सेंटाईल हा क्रायटेरिया महत्त्वाचा आहे. बट ॲडमिशन झाल्यानंतर 4 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर त्या महाविद्यालयामधनं विद्यार्थी बाहेर पडत असेल तर तो सिलेक्ट होणं खूप गरजेचं आहे. कॅम्पस सिलेक्शन आपण त्याला म्हणूया. यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट हे असणं आवश्यक आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ह्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत विद्यार्थ्याला सर्वप्रथम ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. म्हणजेच इंग्लिश कम्युनिकेशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, स्टेज डेअरिंग हे सगळे त्याचं सॉफ्ट स्किल जे आपण म्हणूया ते डेव्हलप होणं आवश्यक आहे. ऑलराऊंड पर्सनॅलिटीसाठी हे स्किल खूप आवश्यक आहे. टेक्निकल नॉलेजसोबत विद्यार्थ्याचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या फॉरेन लँग्वेजेससुद्धा आता कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉरेन लँग्वेजसुद्धा स्टडी करणं आवश्यक आहे, ज्यामध्ये जर्मन लँग्वेज, स्पॅनिश लँग्वेज, फ्रेंच लँग्वेजची ॲडिशन आता झालेली आहे. तर विद्यार्थ्यांनी कम्युनिकेशनही आपलं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. ओव्हरऑल पर्सनल डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सोबतच विद्यार्थ्याचं टेक्निकल नॉलेजही असणं आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्यां मिळून फायनली अपडेटेड नॉलेज असणं पाहिजे. जर माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग हे क्षेत्र असेल, आज कम्प्युटर क्षेत्रामध्ये इंटरनॅशनल लेवलला, जागतिक लेवलला काय घडामोडी होत आहे, जसं मी सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अवर फ्युचर, सायबर सिक्युरिटी, क्लाउड टेक्नॉलॉजी इज अवर फ्युचर, टेलिकॉम इज अवर फ्युचर. तर विद्यार्थ्यांनी हे ज्ञान घेणं आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांना कॉलेज निवडताना हे सगळे निकष मी आता सांगितल्याप्रमाणे महत्त्वाचे आहे. सोबतच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, त्यामध्ये मग विद्यार्थ्याचे हॉबीज असतील, व्हॅल्युडेशन प्रोग्राम्स आहेत, वर्कशॉप्स आहेत, हे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ह्या विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये खूप आवश्यक आहे. व्हॅल्युडेशन प्रोग्राम हे नावाप्रमाणे त्या विद्यार्थ्याच्या नॉलेजमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करणार आहे. मग त्यासाठी इंडस्ट्री एक्सपर्ट्सकडनं होणारे सेमिनार्स, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस, पेपर पब्लिकेशन असेल किंवा पेटंट, हेही अतिशय महत्त्वाचं आहे. हे एक्सपोजर विद्यार्थ्याला ज्या महाविद्यालयामध्ये मिळू शकेल असा विद्यार्थी जो परिपूर्ण असेल अशा विद्यार्थ्याला प्लेसमेंटही चांगल्या कंपनीमध्ये मिळते, चांगल्या पॅकेजेसनी मिळते. म्हणून विद्यार्थ्यांना हे सगळं क्रायटेरिया माहिती असणं आवश्यक आहे. सोबतच बेसिक फॅसिलिटी, ज्याला आपण म्हणूया की लायब्ररी ही परिपूर्ण असली पाहिजे, ज्यामध्ये अनेक बुक्स असले पाहिजे सिलेबसमध्ये जे इन्क्लूड आहे. सोबतच डिजिटल लायब्ररी असली पाहिजे. विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमध्ये प्लेग्राऊंड असलं पाहिजे. ॲन्युअल इव्हेंट्स असले पाहिजे. ह्या उपक्रमांनाही तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्याचं एक लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होऊ शकेल, त्यांचं टीमवर्क डेव्हलप होऊ शकेल. हे स्किल डेव्हलप होण्यासाठी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होणं आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडताना सांगितल्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर, टीचिंग क्वालिटीसाठी टीचर्स म्हणूया. नंबर 3 तिथलं कॅम्पस सिलेक्शन असेल. नंबर 4 इन्फ्रास्ट्रक्चर आहे. अँड नंबर 5
ओव्हरऑल एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आणि मेजरली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट ह्या सगळ्या गोष्टी कॅम्पसमध्ये असणं आवश्यक आहे. याची सगळी सत्यता पडताळणं हे विद्यार्थ्याचं काम आहे. विद्यार्थ्यांनी ते सगळं सत्यता पडताळून मगच प्रवेश घेतला पाहिजे, जेणेकरून त्याच्या फ्युचरसाठी, त्याच्या बेटरमेंटसाठी ते कॉलेज एक एक्सपोजर असणार आहे. तिथून त्याला एक बेस्ट प्लॅटफॉर्म मिळू शकणार आहे. बरोबर. सर, आपण हळूहळू या विषयांना सुरुवात केली आणि जवळपास आपण बरेच मुद्दे आज या इंटरव्ह्यूमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र अजूनही काही असे जर मुद्दे असतील तर ते आमच्या प्रेक्षकांकडनं आमच्यापर्यंत येईल. ती माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू, जेणेकरून हा जो ब्रिज आहे तो ब्रिज आपल्याला कनेक्ट करता येईल. आमचे पालक असतील, आमचे विद्यार्थी असतील, त्यांचे काही प्रश्न असतील आणि आपलं इन्फॉर्मेशन त्यांना जाणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांना एक योग्य असं मार्गदर्शन मिळेल आणि त्यांना त्यांचं भविष्य, त्यांचं फ्युचर त्यांना एक बघता येईल, त्याचं एक विजन त्यांना कळेल. असे अनेक मुद्दे आहेत की जे आज आपण या इंटरव्ह्यूमध्ये बोललेलो आहेत. मात्र त्यांना त्यांचे अनेक प्रश्न पडलेले असतील, तेही प्रश्न आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आज आपण इतका असा अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपले सगळे मुद्दे झालेले आहे, मात्र तरीही युवा वर्ग असेल, पालक वर्ग असेल, आज आपण करिअर काउन्सिलर म्हणून अनेक ठिकाणी जातात, अनेक विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करत असतात. आपल्याला अनेक गोष्टी आपण पाहिल्या असतील. नेहमी आपल्याला आवर्जून विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपल्याला काहीतरी सूचना करावीशी वाटत असते की त्यांनी असं करावं, या पद्धतीने जावं. तर हाच माझा आज शेवटचा प्रश्न आहे की आज आपण आपल्या पालकांना असतील आणि आमच्या विद्यार्थ्यांना असतील, आज आपण एक मार्गदर्शक म्हणून, मित्र म्हणून त्यांना आज आपण काय सूचना कराल? नक्कीच सूचना म्हणूया किंवा एक संदेश म्हणूया. जे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना मला विशेष एक सल्ला द्यायचा आहे की शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षण कुठलंही असो, परंतु ते दर्जात्मक आणि गुणात्मक असलं पाहिजे. त्याला आपण म्हणूया की स्किल बेस्ड एज्युकेशन. अपॉर्च्युनिटी इज देअर बट स्किल इंजिनियर, स्किल फार्मासिस्ट, येस, यासाठी शासनातर्फे कौशल्य योजना अनेक राबवल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्याला हे स्किल मिळण्यासाठी किंवा ते कौशल्य डेव्हलप होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असणं आवश्यक आहे. तर 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, क्षेत्र तुमचं सायन्स असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल किंवा डिप्लोमा असेल, कुठल्याही क्षेत्रात जा, परंतु स्किल एज्युकेशन हे एक तुमचं टार्गेट असलं पाहिजे, जेणेकरून तुमच्यामध्ये ज्ञानाची भर पडली पाहिजे, तुम्हाला अवांतर गोष्टी शिकायला भेटल्या पाहिजे आणि त्या क्षेत्रामधलं ग्लोबल एक्सपोजर मिळणं आवश्यक आहे की त्या क्षेत्रामध्ये आज जागतिक लेवलला काय घडामोडी होत आहे हे ॲडव्हान्स नॉलेज असणं आवश्यक आहे. इंडस्ट्री रिक्वायरमेंट काय आहे, आज इंडस्ट्रीची काय गरज आहे, ती गरज ओळखून ते नॉलेज विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे. अशा विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की जे 10वी उत्तीर्ण झाले आहे, त्यांचं सायन्स क्षेत्र असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स किंवा पॉलिटेक्निक असेल, ॲग्रिकल्चरल क्षेत्रामध्ये हे डिप्लोमा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये डेअरी सायन्स डिप्लोमा हा एक कोर्स सांगायचा राहिलेला होता. यामध्ये विद्यार्थ्यांना स्किल म्हणजे काय, कुठे मिळू शकेल, काय त्यासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी स्टडी टेक्निक हे इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. त्यांना स्टडी रिसोर्सेस प्रॉपर मिळणं आवश्यक आहे, तर तिथपर्यंत ते पोहोचू शकणार आहे. 12वी सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मला एक सांगायचं आहे की हा जो वेळ आहे, सध्याचा जो वेळ आहे, दिस इज अ राईट टाईम टू प्रिपेअर. आत्ताची वेळ ही तुम्हाला अभ्यासासाठी अतिशय योग्य आहे. प्रवेश परीक्षांचा अभ्यास करा. सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक प्रवेश परीक्षा नियोजित आहे. दिनांक 4 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरच्या दरम्यान MST-CET ही प्रवेश परीक्षा नियोजित आहे. हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, तारखांमध्ये बदल होऊ शकतो. हां, नीट एक्झाम म्हणजे मेडिकल कोर्सची प्रवेश परीक्षा ही 12 सप्टेंबरला नियोजित आहे. त्याचंही वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. त्यानंतर JEE मेन प्रवेश परीक्षा ही 26 ऑगस्टपासून नियोजित आहे. तर ह्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचं शेड्यूल करून, वेळापत्रक फायनलाइज करून अभ्यास करायचा आहे. मिनटाचं प्लॅनिंग करायचं आहे. स्टेट बोर्डसोबत NCERTचं स्टडी करायचं आहे. मार्क्सच्या मागे जाण्यापेक्षा सांगितल्याप्रमाणे कन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक आहे. कन्सेप्ट क्लिअर असेल तर MCQ सॉल्व करणं सोपं असणार आहे. तर विद्यार्थ्यांनी पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल हेही समजून घेणं आवश्यक आहे, कारण सगळे प्रवेश परीक्षांचे निकाल हे पर्सेंटाईलनुसार जाहीर केले जातात. पर्सेंटाईल ही रँक आहे, तेही विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर मग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सप्टेंबर महिना अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक व्यावसायिक कोर्सेसचे प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठीची वेबसाईट म्हणजे www.mahacet.org. ह्या वेबसाईटवर अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग
फार्मसी, ॲग्रिकल्चरल, आर्किटेक्ट, हॉटेल मॅनेजमेंट असे विविध व्यावसायिक कोर्सची प्रवेश प्रक्रियासाठी एकच वेबसाईट आहे mahaCET.org. ह्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. आपल्याकडे असलेले डॉक्युमेंट्स हे स्कॅन करून अपलोड करणं आवश्यक आहे. हे रजिस्ट्रेशन आणि अपलोडिंग झाल्यानंतर विद्यार्थ्याला मेरिट नंबर दिला जाणार आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं कास्ट कॅटेगरीनुसार मेरिट नंबर दिला जातो. पुढच्या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्याला कॉलेजचे चॉईस म्हणजे ऑप्शन द्यायचे आहेत. त्यामध्ये प्रेफरन्स नंबर 1, 2, 3, 4 असे प्रेफरन्स विद्यार्थी देऊ शकणार आहे. आणि पुढे कॅप राऊंड म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस राऊंड 1 या माध्यमातून विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट होणार आहे. तर असे 2 राऊंड हे इंजिनिअरिंग, फार्मसी आणि आर्किटेक्टसाठी मागील वर्षी घेण्यात आले होते. या वर्षीचे अपडेट लवकरच वेबसाईटला उपलब्ध होईल. कॅप राऊंडच्या माध्यमातून ॲडमिशन झाल्यानंतर विद्यार्थी गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपसाठी पात्र असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मेरिट बेसिसवर ॲडमिशन मिळवण्यासाठी मेरिटच्या आधारावर त्याला पुढे जाता येणार आहे. सांगितल्याप्रमाणे हे सगळं स्कॉलरशिप विद्यार्थ्यासाठी उपलब्ध आहेत. NGOतर्फे दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्ता आपल्या स्टडीवर फोकस करून प्रवेश परीक्षांच्या मार्कांवर किंवा अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि त्यामध्ये मिळालेल्या मार्कनुसार विद्यार्थ्याला पुढे प्रवेश मिळणार आहे. तर जाता जाता विद्यार्थ्यांना मी एक संदेश देईल की ह्या वेळेचं एक नियोजन करायचं आहे आणि लक्ष दूर नाही आहे, आपलं डेस्टिनेशन खूप दूर नाही आहे. यू कॅन अचीव एनिथिंग इफ डेडिकेशन, हार्ड वर्क अँड कन्सिस्टन्सी. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की स्वॉट ॲनालिसिस, प्रत्येकाने आपलं स्वॉट ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आपल्या स्ट्रेंथ ओळखता आलं पाहिजे, म्हणजेच माझं सबल घटक कोणते आहे. आपल्या विकनेसेस ओळखता आलं पाहिजे, म्हणजे मी कुठे कमी पडत आहे. अपॉर्च्युनिटी, मला कुठे अपॉर्च्युनिटी आहे तेही ओळखता आलं पाहिजे. आणि थ्रेट्स, SWOT, तर हे स्वॉट ॲनालिसिस प्रत्येक विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक आहे. हे ॲनालिसिस जर आपण केलं तर लक्ष हे दूर नाही आहे आणि आपला ड्रीम कोर्स हा आपल्या रिॲलिटीमध्ये असणार आहे. तर ह्या मंचावर मला सांगायला आवडेल की जे विद्यार्थीही आज आपला ह्या जागर कट्टामध्ये आपणास बघत आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना ही माहिती तर माझ्याकडनं केव्हाही उपलब्ध होणार आहे. आजही आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहे. तर विद्यार्थ्यांना कट ऑफ लिस्ट, कॉलेजचे लिस्ट, त्याचे ॲक्रिडेशन्स, युनिव्हर्सिटीचे वेगवेगळे प्रकार, देर आर टोटल 4 टाईप्स ऑफ युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणि डीम युनिव्हर्सिटी असे विद्यापीठाचे 4 प्रकार, त्याचेही लिस्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. कट ऑफ लिस्ट, सगळ्या कोर्सचे कास्ट कॅटेगरीनुसार कट ऑफ लिस्ट आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. तसेच कॉलेजेसची विषयी सविस्तर माहिती, फी स्ट्रक्चर हेही देत आहोत. प्लेसमेंटविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. तर विद्यार्थ्यांपर्यंत हे मार्गदर्शन उपलब्ध व्हावं, विद्यार्थ्यांना सहज हे सगळं उपलब्ध व्हावं आणि अंडर वन रूफ हे सगळं उपलब्ध झालं तर अधिक योग्य होईल. म्हणूनच आम्ही हे करिअर मार्गदर्शन केंद्र म्हणजेच करिअर मेंटरिंग सेंटर हे सुरू केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी ह्या संधीचा लाभ घेतला तर अधिक योग्य होईल, जेणेकरून त्यांना पुढे मॅपिंग करणं, प्लॅनिंग करणं सोपं होईल आणि त्यांच्या पुढच्या करिअरच्या दिशाही किंवा करिअरच्या वाटाही सोप्या होऊ शकणार आहे. वा सर, अगदी कमी वेळामध्ये आपण अनेक मुद्दे घेतले आणि त्या अनेक मुद्द्यातनं आमचे विद्यार्थी असतील, खरंच आपले खूप धन्यवाद. ईश्वर आपल्या प्रयत्नांना यश देवो, आपली प्रकृती, आपल्या परिवाराला त्यांचं आरोग्य उत्तम राहो आणि आपल्याला भरपूर यश प्रदान करो. हीच आज जागर जनस्थान जागर कट्ट्याकडून आपल्यासाठी सदिच्छा भेट. आपण आलात त्यासाठी खरंच धन्यवाद. नमस्ते, धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते मंगेश निकम सर. त्यांचा अनुभव आणि प्रॅक्टिकली आज ते ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोचत आहे आणि त्यांना चांगली माहिती पोचवण्याचा प्रयत्न करत आहे, ते खरंच एक पुण्याचं काम असं म्हणावं लागेल. कारण अनेक विद्यार्थी आहे जे स्किल्ड आहे, मात्र त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचत नाही. ज्या विद्यार्थ्यांपर्यंत इन्फॉर्मेशन पोचते आहे ते विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहे, मात्र ज्या विद्यार्थ्यांपर्यंत ती इन्फॉर्मेशन पोचत नाही, अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आज आपण आपला हा इंटरव्ह्यू अरेंज केला होता. आमचे पालक असतील, आमचे विद्यार्थी असतील आणि आमचे प्रेक्षक असतील, आज आपल्याला एक वेगळ्या अशी माहिती आज आमच्यामार्फत आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. असेच वेगवेगळे मान्यवर आम्ही जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावरती आमंत्रित करत राहणार आहोत. आपण पाहत राहा जागर कट्टा. धन्यवाद.